कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये मोकाट श्वानांचा अक्षरशः धुमाकूळ झालेला आहे। नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करण्यास देखील भीती वाटते। हातकणंगलेतील नागरिक त्रस्त झाले तर प्रशासनावर टीका केली जाते। तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आलेली आहे, अन्यथा श्वान थेट नगरपंचायतीमध्ये सोडू असा इशारा देखील येथील नागरिकांनी दिलेला आहे। हातकणंगले शहरामध्ये मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत समस्या उद्भवत आहे। यापूर्वी हातकणंगले नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण तसेच लसीकरण करून घेतलेलं आहे। जसं की अॅनिमल वेलफेअर बोर्डाची जी नियमावली असते त्या पद्धतीनं स्टँडर्ड प्रोसिजर प्रमाणे आम्ही ते निर्बीजीकरण लसीकरण करून घेतलेलं आहे। नगरपंचायतीने यासाठी निविदा काढलेली आहे, परंतु अद्याप याला कुणी संपर्क साधलेला नाही आणि मुदत संपलेली आहे। तर पुनश्च निविदा करण्यात येणार आहे आणि या पद्धतीचं परत पुन्हा एकदा कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करून घेण्यात येणार आहे। कुत्र्यांची संख्या ही अचानक का वाढत आहे, त्याचबरोबर हल्ले का करत आहेत आणि ह्या संबंधित हल्ले झाल्यानंतरच्या लसीची व्यवस्था जी काय आहे ते नगरपंचायतच्या वतीने काय पाठपुरावा त्याचा होतोय, या सगळ्या गोष्टींची चर्चा झालेली आहे। यात पुढील 15 दिवसांमध्ये नगरपंचायतनं संबंधित विषयावरती लक्ष घालून कुत्र्यांच्या संख्या आटोक्यात आणून निर्बीजीकरण करून स्थानिक नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजेत आणि जर त्या नाही सुटल्या तर आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं मोठा तीव्र आंदोलन नगरपंचायतच्या परिसरात करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।